संगमनेर तालुक्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा आहे। घारगावमधल्या आदिवासी महिलेवर अत्याचार प्रकरणासंदर्भातला मोर्चा आहे। कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा मोर्चा आहे। संग्राम जगताप, अमोल खताळ या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। संगमनेर तालुक्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। घारगाव इथल्या आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज हा मोर्चा काढणार आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना आमदार अमोल खताळ यांची या मोर्चाला उपस्थिती असेल। तर अजित पवार यांच्या नोटीसीनंतर आज संग्राम जगताप आपली काय भूमिका मांडतात याकडेही लक्ष असेल। या मोर्चास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मागील 15 दिवसापूर्वी एका आदिवासी मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्या अत्याचार झाल्यानंतर त्या जे आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, त्या आरोपींना अटक व्हावं या मागणीसाठी आज संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि अमोल खताळ यांची देखील उपस्थिती असणार आहे। हे दोघे जण या मोर्चाला संबोधित करतील आणि त्याचबरोबर आदिवासी नेते जे आहेत मारुती मेंगाळ हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। काही वेळातच या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल आणि हा मोर्चा या ठिकाणी पार पडणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मागील 2 दिवसापूर्वी संग्राम जगताप जे आहे त्यांना अजित पवार यांनी नोटीस दिलेली आहे, नोटीस बजावलेली आहे। त्या नोटीस मागील 2 दिवसापूर्वी देण्यात आलेली आहे, मात्र अद्यापही संग्राम जगताप यांनी त्या नोटीसला उत्तर दिलेलं नाहीये। आज पहिल्यांदाच हा मोर्चा या ठिकाणी संग्राम जगताप यांनी नोटीस दिल्यानंतर पार पडतो आहे आणि या मोर्चामध्ये संग्राम जगताप हे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी मोर्चाची तयारी सुरू आहे आणि काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र आज संग्राम जगताप काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, संगमनेर, अहिल्यानगर।